प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण मग, काचेचा ग्लास आणि स्टीलचा ग्लास याविषयी रेखाटन पाहणार आहोत. आता या ठिकाणी या तीन वस्तू घेण्याचा उद्देश काय, तर आपणास कोणत्याही वस्तूचं रेखाटन करायचं असेल तर त्याला गोल असतो, प्रत्येक वस्तूला गोल असतो, प्रत्येक वस्तूला बेस असतो. याही वस्तूला बेस आहे. मग आपणामध्ये रेखाटन करताना जी भीती असते की रेखाटन कसे करावे, तर हे प्रत्यक्षामध्ये वस्तूचं निरीक्षण करणे अतिशय महत्त्वाचे असते. निरीक्षण करणे म्हणजे त्या वस्तूची उंची आणि त्या वस्तूची रुंदी ही आपल्याला समजली पाहिजे. या ठिकाणची वस्तूची उंची जास्त आहे आणि रुंदी कमी आहे. याही ठिकाणी ग्लास स्टीलचा त्याची उंची आणि रुंदी कमी आहे. म्हणजे हे चित्र, सर्व जे चित्र आहे हे रेखाटन करताना आपल्याला काय करायचे आहे, आयतामध्ये रेखाटन करायचे. त्याच्या अगोदर महत्त्वाचे आपण समजून घेऊ की मगाचं रेखाटन करताना आपण बादलीचं रेखाटन ज्या पद्धतीने केलं आहे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, रेखाटन करायचं. आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं, आपण काय केलं होतं, चौकोन तयार केला होता. त्या चौकोनामध्ये खालचा भाग म्हणजे हा वरचा भाग आणि खालचा भाग याच्यामधला फरक समजून दिला होता. तर त्यानुसार आपण काय केलेलं आहे, रेखाटन केलेलं आहे. म्हणजे आपल्याला या पद्धतीचं रेखाटन करावं लागणार आहे आणि या पद्धतीचं रेखाटन केल्यानंतर आपल्याला बादलीचा आकार मिळणार आहे. पण बादलीला आपल्याला काय करावं लागलेलं आहे, ह्या ठिकाणी लंबगोल करावं लागलेलं आहे. त्याच्यासाठी मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, 2 नंबरच्या भागामध्ये सांगितलं आहे, हा सराव आपल्याला करावा लागणार आहे. हा सराव ज्यांना जमेल त्याच विद्यार्थ्यांना बादलीचा आकार काढायला सोपं वाटेल. म्हणजे त्याच पद्धतीने वेगवेगळ्या वस्तू आपल्याला काढता येतील. आता याचं निरीक्षण केलेले. त्यानंतर काचेचा ग्लास. आता काचेचा जो ग्लास आहे तो आयतामध्ये आहे, म्हणजे आयतामध्ये त्याचं आपल्याला काय करावं लागणार आहे, रेखाटन करावं लागणार आहे. मग आता या ठिकाणी पहा, काचेचा ग्लास म्हणजे तो पारदर्शक आहे. म्हणजे काचेमधून पलीकडची जी वस्तू आहे किंवा पलीकडचा जो भाग आहे तो दिसत असतो. उदाहरणार्थ या ठिकाणी आपण पेन्सिल ठेवली पहा. आता ही पेन्सिल काचेच्या ग्लासामधून दिसते, पण काचेचा ग्लास हा आपल्या समोरच्या बाजूला आहे आणि काचेच्या ग्लासाच्या पलीकडे काय आहे, पेन्सिल आहे. पण मी काल तुम्हाला सांगितलं होतं की वस्तूचं रेखाटन करताना हा गोल आपल्याला काढावा लागतो, तो रेखाटनामध्ये दिसतो. पण या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हा गोल काढला आहे, बेसचा सुद्धा गोल काढला आहे, पण हा आपल्याला दिसत नाही. काचेचा ग्लास जो आहे, काचेच्या ग्लासाचा आपल्याला गोल पलीकडचा दिसतोय. म्हणजेच पारदर्शक वस्तू असल्यानंतर आपल्याला त्या पूर्णपणे काढाव्या लागतील. याला म्हणायचं निरीक्षण. त्याच्यानंतर स्टीलचा ग्लास. मग स्टीलचा ग्लास काढताना बादलीसारखाच आकार, पण तो काय आहे, सरळ सरळ आहे, म्हणजे तो आयतामध्ये आहे. हा आयताचा जो भाग आहे या पद्धतीने आपल्याला काय करायचं, रेखाटन करायचं आहे. वर जो गोल आहे तोच गोल खाली आहे, पण या ठिकाणी आपण जसं हा गोल केलेला आहे खालचा, पण आपल्याला पलीकडचा दिसत नाही, पण तो असतो पण दिसत नाही. आता या ठिकाणी काय आहे, पातळ आहे. या ठिकाणी ग्लास जो आहे तो जाड आहे. म्हणजे रेखाटन करताना आपल्याला याच्यामधला काय बदल आहे तो प्रत्यक्षात मी तुम्हाला समजून देणार आहे. तर आपण मग काचेचा ग्लास आणि स्टीलचा ग्लास याचे रेखाटन सोप्या पद्धतीने कसे करावे ते पाहणार आहोत. चला, तर सुरुवातीला आपण एक कोरा पेज घेतलं आहे. त्या कोऱ्या पेजवरती आपल्याला काय करायचं आहे, मगाचं रेखाटन करायचं आहे. आता या ठिकाणी मी बादलीसारखं तुम्हाला काही प्रकार दाखवणार. काही प्रकार म्हणजे आता मी पट्टीचा वापर करणार नाही, कारण आपण बादलीला पट्टीचा वापर केला आहे. या ठिकाणी मी पट्टीचा वापर करणार नाही. मी छोट्या पद्धतीने तुम्हाला रेखाटन करून दाखवतो आहे. या ठिकाणी मी काय केलं आहे, चौकोन घेतला आहे.
म्हणजे हा चौकोन झाला. पुढच्या टप्प्यामध्ये काय करायचं आहे, हा चौकोन पण आपल्याला काय करायचं आहे, थोडंसं आतमध्ये मगाची खालची बाजू लहान असते म्हणून आपण काय केलेलं आहे, हे लहान घेतलं आहे. म्हणजे प्रत्यक्षात काय झालं आहे, मगाचं जे ड्रॉईंग आहे ते या पद्धतीने आलं. पहा, काल आपण बादलीचं केलं आहे, या पद्धतीचं आलं. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मागाचं हे झालं बाह्य आकाराचं ड्रॉईंग, हे बाह्य आकाराचं ड्रॉईंग. पण आपल्याला काय करायचं आहे, मागाचं ड्रॉईंग करताना मी सांगितलेल्या त्या पद्धतीने इथं काय करायचं आहे, कंस करायचा आहे. इथं कंस करायचा, पण हा काय करायचा आहे, हा असा जोडायचा आहे. जोडला. हा बी काय करायचा आहे, जोडायचा आहे. पण याला काय म्हणायचं, या ठिकाणी कोणता प्रकार वापरायचा आपल्याला, गाडीच्या वायपरची दिशा जी असते त्या पद्धतीने डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. तसंच याही ठिकाणी काय करायचं आपल्याला, झोक्यासारखं काय करायचं आहे, रेखाटन करायचं आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे जसं केलं आहे त्याच पद्धतीने हे काय करायचं आहे, हे जोडायचे. जोडले. आता आपल्याला मगाची ही दिशा दाखवायची, म्हणजे बाहेर आलेला जो भाग आहे तो दाखवायचा आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, याला थोडंसं नकळत काय करायचं आहे, बाहेर घ्यायचं. बाहेर घेतलं. बाहेर घेतल्यानंतर याला काय करायचं आहे, खोडायचं. हे खोडलं. आता या ठिकाणची किनार आहे, ही किनार म्हणजे याला जाडी म्हणतो आपण, ही सगळी सारखी. पहा, ही सगळी सारखी आहे ना. हां, मग आता ही आपल्याला दाखवण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी इथं दिसतंय पहा, या ठिकाणी ही जी जाडी आहे ही या ठिकाणी आपल्याला काय करायची, जाडी दाखवायची. आणि काल आपण बादलीचं जे ड्रॉईंग केलं त्या पद्धतीने काय करायचं, डॉट डॉट टाकून घ्यायचे आणि इकडं पुढं यायचं, बाहेर यायचं. केलं. हे झालं. त्याच्यानंतर इथं हा मगाचा पहा, या किनारीपासून काही भाग खाली, काही भाग खाली आहे. म्हणजेच या ठिकाणाहून काय करायचं आपल्याला, या 2 रेषा ओढायच्यात आणि या ठिकाणी उभी एक रेष ओढायची, ही सुद्धा उभी एक रेष ओढायची. त्याच्यानंतर याला गोल करायचं. आता याला जाडी आहे पहा, याला जाडी आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं, आतला एक भाग घ्यायचा, तो याला जोडायचा. या पद्धतीने आपण केलं आहे. आता प्रत्यक्षात मग कसा दिसतोय पहा. आता या ठिकाणी पुन्हा आपण काय करायचं आहे, कच्च्या रेषा ओढायच्या. आता आपल्याला या कच्च्या रेषा का ओढायच्या, तर या रेषेवरच आपल्याला काय करायचं आहे, मागाचा आकार बसवायचा आहे. या पद्धतीने खालून वर, वरून खाली, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे. त्याच्यानंतर हा काय करायचा आहे, आपल्याला थोडासा बाहेर घ्यायचा आहे भाग. हा बाहेर. इथं काय करायचे, थोडीशी त्याला जाडी दाखवायची आणि या पद्धतीने या रेषेला समांतर ही रेष न्यायची, ही आली बाहेर. आता आपण काय केलेलं आहे, 1, 2 ह्या ज्या रेषा आहेत ह्या आपण काय केलेलं, ओढून घेतलेल्या आहेत. झालं. त्याच्यानंतर याची जाडी ही घेतली. आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी थोडासा तिरपा भाग आणि या पद्धतीने काय करायचे, रेखाटन करायचे. आणि हा झाला मगाचा खालचा भाग, याला म्हणायचं बेस. आता या पद्धतीने आपल्याला रेखाटन मिळालेलं आहे. मग आता काय करायचं आहे, हा आपल्याला मधला भाग नको आहे, हा भाग नको आहे म्हणून आपण काय केलं, तो खोडला. ही रेष आपल्याला नको आहे, ही सुद्धा रेष नको आहे. या पद्धतीने मगाचं रेखाटन झालेलं आहे. पहा, मगाचं रेखाटन त्याच्यामध्ये कसं आहे पहा, 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबरचं रेखाटन, 4चं रेखाटन आणि शेवट फायनल रेखाटन.
या पद्धतीने आपल्याला मगाचं रेखाटन करता येईल. त्यानंतर आता दुसरी वस्तू आहे काचेचा ग्लास. काचेचा ग्लास आपल्याला रेखाटन करायचं आहे. आता तो करत असताना हे रेखाटन पूर्ण आयतामध्ये घ्यायचे. आता मग आयतामध्ये घ्यायचं म्हणजे हा जो भाग आहे तोच हा भाग आहे, म्हणजे वरचा भाग आणि खालचा भाग या पद्धतीसारखं आपल्याला रेखाटन करायचं. म्हणजे हा आयतामध्ये आहे, तो समोर ठेवल्यानंतर कसा दिसतो त्याचं रेखाटन आपल्याला करायचं आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला, पट्टीचा वापर न करता. आता पट्टीचा वापर करायचाच नाही, कारण जेव्हा आपला सराव होणार आहे तेव्हा पट्टीची आवश्यकता नसणार आहे. आता मी या स्टेप सांगतो आहे तुम्हाला, त्याच्यामुळे मी काय केले, हे आयत केले. नंतर आपण एवढे आयत काय करत बसणार नाही, कारण आपला तेवढा सराव झालेला असणार आहे. आता या ठिकाणी आपण या पद्धतीने आयत केली. आता हा काचेच्या ग्लासाचा बाह्य आकार, हा काय आहे, बाह्य आकार. आता याच्यावरती काचेच्या आकारांचे ग्लास जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये पाहायला मिळतात. तर आपल्याला जो दिसतो त्या पद्धतीचं आपण काय करणार आहे, रेखाटन करणार आहे. आता काचेचा वरचा भाग म्हणजे हा जो गोल भाग आहे हा आपल्याला रेखाटन करायचा आहे. मग हा रेखाटन करताना याला जाडी आहे, पहा या काचेला जाडी आहे. हातात धरली तर काही अंतर हातामध्ये राहतं, म्हणजेच ते काय आहे, जाड आहे. तर आपल्याला इथं जाडीसुद्धा दाखवायची आवश्यकता आहे. मग या ठिकाणी पहा, पहिलं मी काय सांगितलेलं आहे, इथं काय करायचं, कंस घ्यायचा. हा कंस घ्यायचा, हा काय करायचा आहे, डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे घेतलं. याच पद्धतीने काय करायचं, इथं सुद्धा कंस घ्यायचा आहे आणि हा काय करायचा आहे, हा जोडायचा आहे. हा आता आपल्याला दिसणार आहे, हा आकार दिसणार आहे. काचेचा असल्यामुळं काय आहे, तो दिसणार आहे. हा झाला 2 नंबरचा भाग. आता पुढचा भाग पहा कसा आहे. हा गोल आपण काढला, हा सुद्धा गोल काढला. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, खालचा बेस काढला. या ठिकाणी खालचा बेस काढायचा काढला. आता हा फक्त बाहेरचा भाग झाला, काचेचा ग्लासाचा बाहेरचा भाग. आता पहा इथं मी पट्टीने तुम्हाला दाखवतोय. का दाखवतोय, दिसतोय कसा आपल्याला, तो बाह्य आकार कसा दिसतोय, या पद्धतीचं रेखाटन झालं, या पद्धतीचं. पण आता याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, की याला काचेला जाडी आहे, मग जाडी आपल्याला दाखवायची. काचेची जाडी आतमध्ये कंस टाकायचा, आत यासारखा आतून कंस टाकायचा आहे. याला काय करायचं आहे, डॉट डॉट, म्हणजे कशासाठी, तर तो आपल्याला आकार काढायला सोपा जावा म्हणून. हा आकार आपण काढला. हा काढल्यानंतरचा भाग याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला, इथंही कंस टाकायचा आहे आणि हा गोल करायचा आहे. याही ठिकाणी काय करायचं आहे, गोल. आता काचेचा आतील भाग हा, त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, मी सांगितलं त्या पद्धतीने इथं कंस टाकायचा आणि या रेषेला समांतर डॉट डॉट टाकायची. म्हणजे ही काय करायची आपल्याला, रेषा ओढून घ्यायची. ही रेषा ओढली, झालं. म्हणजे काचेला काय झालं, जाडी मिळाली, काचेला जाडी मिळाली. आता काचेला जाडी मिळाली,
पण या भागाचा जो आतील भाग आहे जाडा, तो आपल्याला काही दिसत नाही. म्हणजे पहा कसं दिसणार आहे. ही डॉट डॉट करतो आहे आपण. कशासाठी? तुम्हाला समजण्यासाठी. या ठिकाणी काय करायचं आपल्याला, गोल या ठिकाणी गोल आतील भाग आणि या ठिकाणी आतला जो काचेचा भाग आहे जाडा, तो जाड भाग आपण दाखवणार आहे. म्हणजे या ठिकाणी पहा ड्रॉईंग आपल्याला कसं दिसतंय. मी पक्का करतो. आपल्याला पट्टीचा वापर करायचा नाही. तुम्हाला समजण्यासाठी आपण काय करतोय, या ठिकाणी रेषा ओढतोय. या पद्धतीने ग्लास तयार झाला आहे. आता ग्लास स्टीलचा कशामुळं दिसतो, काचेचा कशामुळं दिसतो? काचेचा तर काचेची जाडी आपण दाखवलेली आहे या ठिकाणी. आणि हा आतील भाग दिसतोय आपल्याला. हा आतील भाग दिसतोय. म्हणजे या ठिकाणी पहा, या पद्धतीने पहिलं रेखाटन, दुसरं रेखाटन, तिसरं रेखाटन, चौथं रेखाटन आणि या पद्धतीने पाचवं रेखाटन दिसत आहे. पाचवं रेखाटन दिसतंय. काचेचा ग्लास वाटतो. ओके. त्याच्यानंतर स्टीलचा ग्लास. आता स्टीलचा ग्लास करताना इथपर्यंतची पद्धत ही नाही करायची. मग आता काचेचा ग्लास, स्टीलचा ग्लास यातला फरक पहा. हे आपल्याला दिसत नाही, इकडचा भाग दिसत नाही. म्हणजे हे झालं काचेचा ग्लास. मी आता डायरेक्ट दाखवलेलं आहे. काचेचा ग्लास डायरेक्ट दाखवलेला आहे, कारण या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं आहे, की आपल्याला कशा पद्धतीने रेखाटन करायचं आहे. आता काचेच्या ग्लासाला काही आवश्यकता नाही आहे. मग आता पहा, मगाचं ड्रॉईंग करताना हा गोल करा. त्याच्यानंतर याला काय करायचं आहे, नकळत बाहेर, याला किनार आणि हा आकार बाहेरच्या दिशेने. नंतर काय करायचं आहे, हे थोडंसं आतमध्ये, हा आकार इथून काय करायचं आहे, ह्या रेषा ओढायच्या. येतं आहे लक्षात? हां. या ठिकाणी काय केलेलं आहे आपण, मूठ जी मग धरण्यासाठी जो भाग असतो तो आपण काय करतोय, काढतोय. या ठिकाणी याची जाडी आली. आपल्याला ह्या भागाची काही गरज नाही. तर मगाचा थोडासा खालचा भाग. मग आलं लक्षात? या पद्धतीने मग आज आपण या भागामध्ये काचेचा ग्लास आणि स्टीलचा ग्लास याचे रेखाटन सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे. घरी आपण वहीमध्ये या पद्धतीने रेखाटन करायचं आहे. आणि या विषयाची माहिती म्हणजे आपल्याला चित्र काढणे सोप्या पद्धतीने कसे शिकवले याविषयी माहिती तुम्हाला आवडली असेल तर छंद माझा या यूट्यूब चॅनलला
सर्च करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोच करा. धन्यवाद.